बघितलं नाही, ज्या माणसाला कधी पाहिलं नाही, तरी त्या राजाचं नाव ऐकल्यावरती आपलं रक्त सळसळतं. आपल्या आजोबाचं नाव आपल्याला माहिती, कदाचित माहिती नसेल, पण 395 वर्ष झाली एका माणसाला जाऊन. 395 वर्ष झाली या महाराष्ट्रानं छत्रपती शिवरायांना संभाजी महाराजांना बघून. इतकी वर्ष झालेली असताना सुद्धा आजही आमच्या पोरांना संभाजी राजा ऐकावा वाटतो. शिवाजी राजांचा इतिहास तापतो तर विचार करा, साक्षात ज्यांनी महाराजांना बघितलं असेल त्या माणसांचं काय होत असेल. राजा आपल्या सोबत घोड्यावरती बसलाय, राजा आपल्या सोबत गनिम कापतोय, राजा आपल्या सोबत गोरगरिबाची भाकरी खातोय, राजा कष्टकऱ्यांच्या कोकणी लोकांच्या पाठीमागे उभा राहतोय. ही कल्पना एवढी मोठी होती की हजारो मर्द मावळ्यांनी उगाच महाराजांसाठी स्वतःचे प्राण दिले नसतील. माझ्या एक अत्यंत लाडक्या आणि सुंदर कथा मी नेहमी सांगत असतो. तुम्ही कधीतरी पंढरपूरला गेला तर पंढरपूरला एक देव आहे, त्या देवाचं नाव पांडुरंग, ज्याला परमात्मा विठ्ठल असं म्हटलं जातं. त्याच विठ्ठलाचं प्रतिरूप आहे ते म्हणजे दक्षिण भारतात त्याला बालाजी असं म्हटलं जातं. खरं तर बालाजी या शब्दाचा अर्थ बासुंदी, लाडू आणि जलेबी. हे ज्याच्या घरात असतात ती सगळी लोक तिकडे जातात, कारण तो धनब्रह्म आहे आणि पंढरपूरचा विठ्ठल हा नादब्रह्म आहे. जसं पंढरपूरच्या विठ्ठलाला जात असताना आपण रामकृष्ण हरीच्या गजरात जातो, तसं त्या बालाजीला जाताना लोक म्हणतात गोविंदा गोविंदा. काय म्हणतात? गोविंदा. तुमच्या गावची लोक मुखी नाहीत ना? गोविंदा गोविंदा गोविंदा. मध्यंतरी माझ्या पेपरला एक बातमी आली होती की आपल्या प्रियकराला बरं वाटावं यासाठी एक प्रियसी तिरुमला ते तिरुपती उलट चालत गेली होती. म्हणून आपल्याला पण बरं वाटावं, आपण नीट चालत जावं, म्हणून मी नीट चालत जायचं ठरवलं. सगळी लोक म्हणायची गोविंदा गोविंदा, मी म्हणायचो गोविंदा गोविंदा. सगळी लोक म्हणायची गोविंदा गोविंदा, मी म्हणायचो गोविंदा गोविंदा. तर आमच्याच भागातली कोल्हापूरची एक आजीबाई आली होती. आता कोल्हापूरची आजीबाई तांबडा पांढरा रसा ठसक्याशिवाय बोलणार नाही. आम्ही सगळी लोक म्हणायचो गोविंदा गोविंदा, त्या आजीबाई म्हणायची आमचं पण तेच आहे. आम्ही सगळी लोक म्हणायचो गोविंदा गोविंदा, त्या आजीबाई म्हणायची आमचं पण तेच आहे. बराच वेळ असं झालं, कट्ट्यावरती गेलो, ताक पिलो, मावशीला म्हणलं मावशी तुझं काय चालू आहे? आम्ही सगळे म्हणतो गोविंदा गोविंदा आणि तू म्हणते आमचं पण तेच आहे. ती म्हणली अरे लेका नो, तुम्ही ज्यांचं नाव घेता ना ते आमच्या ह्यांचं बी नाव तेच आहे, म्हणून म्हणलो आमचं बी तेच आहे. विनोदाचा भाग सोडा, पण 395 वर्ष झाली या महाराष्ट्रानं संभाजी राजांना बघून. 395 वर्ष झाली या महाराष्ट्रानं संभाजी राजांच्या रक्तमुद्रा बघून. पण आजही याच महाराष्ट्रात संभाजी राजांच्या नावाला विरोध होतो आणि त्यावेळी छत्रपती संभाजी महाराज की जय म्हणणारी आमची धगधगती मनगट शांत बसतात. काही वाटतं आपलं कुठेतरी चुकतंय. आपल्या इथे एक शहर होतं औरंगाबाद नावाचं, तुम्ही नाव ऐकलं असाल, महाराष्ट्रामधलं एक शहर होतं. सरकारनं त्याचं नाव बदललं, त्याचं छत्रपती संभाजीनगर केलं. तुमची माझी प्रत्येकाची मागणी होती त्या शहराचं नाव छत्रपती संभाजीनगर असावं, संभाजी राजांच्या नावानं असावं. पण आजही या महाराष्ट्रात काही पिलावलं त्या शहराला औरंगाबादच म्हणतात. त्यांना मला सांगणं आहे, पोरांनो, मी तुमच्या भावासारख्या भावाचं एक वाक्य घेऊन जावा. पोरांनो, मारलं ज्यांनी संभाजी महाराजांना, अरे मारलं ज्यांनी आपल्या संभाजी महाराजांना करून अत्याचाराचा कहर त्याच औरंगाच्या नावानं वसवलं होतं एवढं मोठं शहर. अरे सळसळू द्या रक्त तुमचं, सळसळू द्या रक्त तुमचं. दाखवा पुन्हा एकदा जिगर आणि छाती ठोकून सांगा औरंगाबाद नाही तर छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर. अरे जब 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 मराठे तलवार उठाएंगे तब तब भगवा भी डोलेगा. जब जब मराठे तलवार उठाएंगे तब तब भगवा भी डोलेगा. शंभू राजा का नाम सुन के हर मराठों का रक्त भी खोलेगा. याद रखना एक दिन ऐसा आएगा वो कब्र में छुपा औरंगजेब भी हर हर महादेव बोलेगा. वो कब्र में छुपा औरंगजेब भी हर हर महादेव बोलेगा. या एका वाक्यासाठी आपण आयुष्य स्वतःच समर्पित केलं पाहिजे. खरं तर 395 वर्षापूर्वी
एक 12 वर्षाचं पोरग होतं. बाहेरच्या राज्यातल्या महाराष्ट्रात आलं आणि एका शेतकऱ्याला भेटलं आणि एका शेतकऱ्याला म्हणालं, असा कोणी माणूस आहे, असा कोणी माणूस आहे जो रयतेचं काम करतो. शेतकरी म्हणला, एक माणूस आहे. काय नाव त्या माणसाचं? त्या माणसाचं नाव शिवाजी राजा. बर का, 12 वर्षाचं पोरग म्हणते, एकदा मला शिवाजी राजाला बघायचा आहे. कसा दिसतो राजा, एकदा बघायचा आहे. शेतकरी म्हणला, तुला शिवाजी राजाला बघायचा आहे? होय जी, माझा राजा रायगडावरती राहतो. 12 वर्षाचं पोरग महाराजांना बघायला या डोंगरात त्या डोंगरात पळत पळत गेलं. अरे पायात काटे टोचायचे, दगड टोचायचा, रक्त यायचं, पण पोरग थांबायला तयार नव्हतं. का? एकदा महाराजांना बघायचं आहे. ते आलं, रायगडाच्या पायथ्याशी भेटलं. त्याला भेटले महाराजांचे सेनापती, महाराजांचे पिये. सेनापतीने विचारलं, नाव काय तुमचं? म्या लांबना आलोय. काय करतोस? काय नाही जी, गाणं लिहितो. उत्तम उत्तम कविता लिहितो. असं गाणं लिहितोस? होय. अरे मग आमच्या शिवाजी राजावरती एखादं सुंदर असं गाणं लिहिलं असशील की? पिये महाराजांचे, चायपेक्षा किटली गरम, काय दावल्याशिवाय काय पासच होत नाही. हा एक लिहिलंय, हा वाचून दाखव ना. थांबा ना, त्यात दुरुस्ती करून आणतो. जा. ते पोरग 10 दिवस खाली गेलं. त्यानं राजांवरती सुंदर असं गाणं लिहिलं आणि ते परत महाराजांच्या पियेना भेटायला आलं. सेनापती, तुम्ही सांगितलं होतं नव राजावरती उत्तम गाणं लिहिला. ह्या बघा, लिहिलंय नव. ते गाणं आयुष्यात एकदा तरी ऐकलंय. ते गाणं साक्षात शिवाजी राजे जिवंत असताना लिहिले. महाराजांना त्या सेनापतीने त्या पोराला धरलं, राजांच्या समोर आणून उभा केलं. महाराज, या 12 वर्षाच्या पोरानं तुमच्यावरती उत्तम गाणं लिहिलंय. राजा म्हणलं, ऐकव. आणि ते 12 वर्षाचं पोरग महाराजांवरती लिहिलं सुंदर असं गाणं ऐकवायला चालू झालं. माझ्या बरोबर सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्या, हात वरती करा, माझ्या बरोबर वाजवायच्या. आणि ते 12 वर्षाचं पोरग म्हणतंय, इंद्र जबी जंब पर, बाळ वसु अंब पर, रावण सर डंब पर, रघुकुल राजे कौनबारी बाह पर, संबुरती नाह पर, जोस अस बाह पर, रामद्विज राजे दावा द्रुमदुंड पर, चित्ता मृग दुंड पर, भूषण विचुंड पर, कैसे मृग राजे कैसे तम अंत पर, कन्या जिमी कंस पर, योम लेच्छ वंश पर, शेर शिवराजे, शेर शिवराजे, शेर शिवराजे. हे गाणं एकदा तरी ऐकले? हे गाणं साक्षात महाराज जिवंत असताना लिहिले. त्या कवीचं नाव कविभूषण. महाराजांनी विचारलं, कविभूषण बा, इतका सुंदर गाणं लिहिलं, बोला कविभूषण, तुम्हाला काय बक्षीस देऊ? कविभूषण लगेच नाही म्हणाले. हा महाराज, खानोच्या ग्रामपंचायतीत तेवढं बघा, का पोरला कुठे जिल्हा मध्यवर्ती घेताय का बघा. रक्त वेगळं होतं. महाराज, हिरे माणिक मोती याहीपेक्षा छत्रपती शिवाजी महाराज ही सगळ्यात मोठी आमची दौलत आहे. महाराजांनी त्या कवीचा सत्कार कैक सोने देऊन केला. जगाच्या पाठीवरती पहिला राजा आहे ज्यांनी कलाकारांचा सन्मान केला. नाव छत्रपती शिवाजी महाराज. खर तर याच राजाच्या पोटी पुरंदरावरती 14 मे रोजी एका शिवरत्नाचा जन्म झाला. अख्खा रायगड नेवळला. रायगडाबरोबर पुरंदर आणि आजूबाजूची राज्य राजाच्या स्वागतासाठी उभारली होती. आतने खेळ पळत आली. औसाप, औसाप, काय झालं ग? औसाप, लेख झाला स्वराज्याला, लेख झाला शिवरायांना. असं औसाप लगलगीनं बाहेर आल्या. हातातला साखराचा खडा घेतला. हत्तीवरती बसा, साखरा वाटा, कळू द्या महाराष्ट्राला. शिवरायांच्या पोटी छावा जन्माला आला. अखंड महाराष्ट्रात साखऱ्या वाटण्यात आल्या. अखंड स्वराज्य गलबलून गेलं होतं. का? शिवाजी राजांच्या पोटी एक पुत्र स्वराज्याचे युवराज जन्माला आले होते. वय वर्ष 2 झालं आणि नियतीने गलती केली. खर तर नाव काय ठेवायचं याच्यावरनं पहिला वाद झाला. आणि मासाहेब जिजाऊ तेवढी ठामपणे उभा राहिला आणि जिजाऊनी सांगितलं, या शिवरायांच्या पुत्राचं नाव आजपासून शिवरायांचे मोठे बंधू संभाजी महाराज ज्यांना फितुरीनं मारलं त्यांच्यावरनं शिवरायांचे पुत्र त्यांचं नाव संभाजी ठेवण्यात येत आहे. अखंड रायगड नावाला होता. पुरंदरावरती सोहळे साजरे केले जात होते. का? शंभू राजे जन्माला आले होते. पण 2 वर्ष वय असताना संभाजी राजांच्या मातोश्रींचं निधन झालं.
अफजल खान स्वराज्यावरती आलाय. महाराज कुठल्या किल्ल्यावरती आहेत? प्रतापगड नाही, महाराज राजगडावरती आहेत. महाराजांच्या प्रिय पत्नी सईबाई साहेब महाराजांच्या मांडीवरती डोकं ठेवून बसले. अफजल खानाचा पत्र घेऊन एक हेरपताला, राजा काहीतरी करा, आई तुळजा भवानीचं मंदिर उद्ध्वस्त केले, महाराज काहीतरी करा. आणि सईबाई साहेबांनी शेवटचा श्वास सोडला. 2 वर्षाचे शंभूराजे, काय करावं त्या बाप माणसानं? शिवाजीराजांनी आपल्या बायकोला बघितलं, पत्र वाचलं. महाराज घोड्यावरती बसले आणि महाराज प्रतापगडावरती गेले अफजल खानाला मारण्यासाठी. ताईंनो, छत्रपती शिवरायांनी स्वतःचा संसार नाही केला, छत्रपती शिवरायांनी स्वराज्याचा संसार केला. तर तुमचा आणि माझा संसार फुललाय याचं कारण फक्त छत्रपती शिवाजी महाराज आहेत. 2 वर्षाचं वय असताना संभाजीराजांच्या मातोश्रींचं निधन झालं. प्रश्न पडला, शिवाजीराजे अफजल खानाला मारायला गेलेत, पण ह्या बारक्या पोराला दूध कोणी पाजायचं? आई निघून गेली, आई जाणं जगात याच्यापेक्षा मोठं दुःख नसतं. स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी. ज्याला आई आहे त्याच्या आयुष्याचं खऱ्या अर्थानं महाबळेश्वर आहे, आणि ज्याला आई नाही त्याच्या आयुष्याला कायमचा दुष्काळ आहे, वाळवंट आहे. आई नाही तर काही नाही. जगात मृत्यूला 1000 पर्याय आहेत, पण जन्मण्यासाठी या जगात या ईश्वरानं फक्त एकच पर्याय ठेवलाय, तो म्हणजे आई. काय करायचं? दूध पाजायचं होतं शंभूराजांना. आणि मग मासाहेब जिजाऊंनी संभाजीराजांसाठी दुधाची सोय करण्यासाठी याच किल्ल्यावरती आजूबाजूच्या मायमाऊली बोलवल्या. अनेक मायमाऊली येऊन बसल्या राजगडावरती. आणि मासाहेब म्हणाल्या, माझ्या या शंभूला कोणी दूध पाजेल का? अनेक माऊली उभा राहिली. म्या औसाब म्या पाजते की संभाजीराजाला दूध? किती पैसे घेतील ग? औसाब तू 2 सोन्याची काकडी घेणार बर का औसाब? औसाहेबांनी त्या लेकीकडे बघितलं, ती खाली बसली. आणि कोण आहे? एक जण उठले, औसाब म्या पाजते की किती पैसे घेणार? औसाब 2 बिघा जमीन घेणार बर का औसाब? पाठीमागे एक उभारली होती. औसाब म्या पाजते की दूध? तशी ती समोर आली. आऊसाहेबांनी विचारलं, नाव काय ग तुझं? आऊसाहेब म्या गाडे पाटलांची सून. असं? काय नाव तुझं? आऊसाहेब म्या धाराऊ. दूध पाजतेस? हा पाजते की किती पैसे घेणार? आऊसाहेब पाना जळण माझा आऊसाहेब. अहो लेकरू कुणाचा आहे? शिवाजी राजाचा आहे. शिवाजी राजाच्या लेकाला दूध पाजायचं आहे. आऊसाहेब ज्या माणसानं माझ्या डोक्यावरचा पदूर शाबूत ठेवला, आमच्या मायमाऊलींच्या कपाळावरचं कुंकू जिवंत ठेवलं, त्या राजाच्या लेकाला दूध पाजायचं आहे. पाना हटल माझा पैसे घेतलं तर आऊसाहेब मी शंभूला 1ही रुपया न घेता दूध पाजेल. आणि इतिहास फुटफुटला. ओट कोरडं शंभूराजांचं, ओट कोरडं शंभूराजांचं. पाना धारा उला फुटतो ग, आणि गरीबाच्या ओसरीवरती बाळ शिवबाचा रडतो ग. गरीबाच्या ओसरीवरती बाळ शिवबाचा रडतो ग. धाराऊच्या दुधावरती संभाजी राजांचं पातळ लखलखायला लागलं. पण संभाजी कोणाला म्हणायचं? संभाजी त्या व्यक्तीला म्हणायचं. संभाजी म्हणजे काय? तर सईबाईंच्या पोटी जन्माला आलेलं निरागस बाळ म्हणजे शंभूराजे. सईबाईंच्या पोटी जन्माला आलेलं निरागस बाळ म्हणजे शंभूराजे. इंग्रज, डच, फ्रेंच यासारख्या अत्याचारांचा कर्दन काळ म्हणजे शंभूराजे. एकीकडे संयमाचा घाट म्हणजे शंभूराजे, आणि सळसळत्या रक्ताची लाट म्हणजे संभाजीराजे. आम्हा इथं बसलेल्या मर्द मराठ्यांना आलेली मराठ्यांची जाग म्हणजे संभाजीराजे. आम्हा मर्द मराठ्यांना आलेली माणुसकीची जाग म्हणजे संभाजीराजे. महाराष्ट्रातलं माणुसकी मोजण्याचं माप म्हणजे संभाजीराजे. तुमचा, माझा आणि अखंड हिंदुस्थानाचा बाप म्हणजे संभाजीराजे. तुमचा, माझा, अखंड हिंदुस्थानाचा बाप म्हणजे संभाजीराजे.
तर शंभू राजांना नाना विला नाना कला जिजाऊंनी शिकवली. तत्कालीन काळात तलवारबाजी मासाहेबांनी शिकवली, घोडेस्वारी मासाहेबांनी शिकवली. तत्कालीन काळात घोड्याला सगळ्यात जास्त वेगवानपणे पळवणारा आणि पळत्या घोड्याला डोळ्याची पापणी लावते तोपर्यंत रणांगणावरती गरकरणा फिरवणारा या जगाच्या पाठीवरती फक्त एकच राजा झाला, नाव छत्रपती संभाजी महाराज. दुसरा राजा बघायला मिळत नाही इतिहासात, दुसरा नाही. पण मातीसाठी मरायचं आणि मातीसाठीच जगायचं, धर्मासाठी जगायचा संस्कार कुठून आला? आला शिवरायांच्या कैक मावळ्यांच्या बलिदानातून. हे कुठून शिकले संभाजीराजे? शिकले बापाच्या पराक्रमातून. बघत होते लहानपणी, वय लहान असताना तानाजी मालुसरे एकदा राजाला भेटायला आले, शिवाजी राजांना. संभाजीराजे बघत होते त्यावेळी तानाजी मालुसरे राजांना म्हणतात, राज रायबाचं लगीन काढलंय बर का, रायबाच्या लग्नाला तुम्हाला येत नाही बर का. राज जोपर्यंत तुम्ही माझ्या रायबाच्या लग्नाला येत नाही तोपर्यंत मी माझ्या रायबाचं लगीन करत नसते बर का. राजे म्हणले, अरे तान्हा रायबाचं लगीन काढलाच होय? हा होय राज. अरे पण तान्हा कोंडाला घ्यायचं म्हणतो रे. सर्दिशी मागे सरला तानाजी. राज नाही जातो की. अरे पण तान्हा तुझ्या रायबाच्या लग्नाचं काय? नाही राज, आधी लगीन कोंडण्याचं मग माझ्या रायबाचं. खाली आला, हातातला पत्रिका फेकला, गेला 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 तानाजी असा गेला. घड आला पण आमचा सिंह गेला. तो शिवाकाशी भाविक समाजाचा होता. दिसायचा राजासारखा, केसाची स्टाईल राजासारखी, दाढी उभा करा आणि ठरलं हा बहादूरगड 7,000 मराठे समोरच्या दरवाजाकडं आणि 40,000 मराठे बहादूरगडाचा मागचा दरवाजा कुरकुंब गावाकडे उभा राहिले. त्यांच्या सोबत थांबील मामा. सकाळी 8 वाजले. पुण्याखंड 60,000 मराठे घोड्यावरती बसले आणि मराठे पळत पळत आले. हर हर महादेव बहादूरगडाच्या जवळ आले. तसा बहादूरखानाचा सैनिक पळत गेला. हुजूर हुजूर मराठे आ गए क्या? दिवसा हे बिनी दिवसा कधी येत नाहीत, रात्रीच कार्यक्रम करून जाते. दिवसा आले किल्ल्यावरती 2 लाखाची फौज आहे. हे कमीत कमी 3 लाख असतील. त्या बहादूरखानानं काय केलं? किल्ल्यावरचे वॉचमॅन गेटमॅन सगळे गोळा केले. त्याची 2 लाखाची फौज तयार झाली. 60,000 मराठे पुण्याखंड पळत आले. तलवारी काढला. आता युद्ध होणार, आता मारामारी होणार. कोणीतरी म्हणालं छत्रपती शिवाजी महाराज की जय. युद्ध होणार तोपर्यंत मराठ्यांनी रिव्हर्स गिअर टाकला, भागो. मराठे पुण्याकडे पळ सुटले. मराठे पुढं, बहादूरखान माग. मराठे पुढं, बहादूरखान माग. मराठे गायब. मला भेली वाटत, अरे 60,000 आहे ती. मला वाटलं कमीत कमी 2 लाख असतील. बहादूरखान जितम जितम करत पुण्याखंड बहादूरगडाच्या जवळ आला. जसा बहादूरखान जितम जितम करत बहादूरगडाच्या जवळ आला तसे मराठे परत मागणं पळत आले. मराठ्यांनी तलवाऱ्या बाहेर काढला. आता युद्ध होणार, आता मारामारी होणार. कोणीतरी म्हणालं छत्रपती संभाजी महाराज की जय. आता युद्ध होणार तोपर्यंत मराठ्यांनी परत रिव्हर्स गिअर टाकला, भागो. मराठे पुण्याकडे पळ सुटले. मराठे पुढं, बहादूरखान माग. मराठे पुढं, बहादूरखान माग. म्हणला लपाछपीचा डाव चालू आहे. म्हणला हिटोर येतात, महागारी पळून जाते. मराठे काय म्हणला आता यायचे. बहादूरखान परत पुण्याकडे जितम जितम करत बहादूरगडाच्या जवळ आला. जसा बहादूरखान जितम जितम करत बहादूरगडाच्या जवळ आला तसे मराठे परत मागणं पळत आले. मराठ्यांनी तलवार बाहेर काढला. आता युद्ध होणार, आता तुंब युद्ध होणार. कुणीतरी म्हणालं हर हर महादेव. गर्जना झाली. तलवार काढला, वर होणार तोपर्यंत मराठ्यांनी परत रिव्हर्स गिअर टाकला, भागो. मराठे पुढं, बहादूरखान माग. मराठे पुढं, बहादूरखान माग. तसा बहादूरखानाचा एक सरदार म्हणाला, हुजूर लई ताणले, आता यायची नाही, तू चुप भेट. म्हणला बिनी जातील तिथवर ताणायची. म्हणला मराठे पळत पळत पुण्यात आले. हा बहादूरखान त्यांच्या पाठीमागाला. काही मराठे कात्रेच्या घाटात गेले, काही मराठे स्वारगेटकडे शिरले आणि काही मराठे मावळकडे शिरले. या बहादूरखानाला मराठे दिसायचे बंद झाले आणि त्याला काय माहितीये, वारा वादळ आणि मराठे उद्या जगात कुणाच्या बापाला आजपर्यंत सापडले. इथं महाराजांचा गनिमी कावा चालू झाला. जसा बहादूरखान पळत पळत मराठ्यांच्या पाठीमागे पुण्यात गेला,
किल्ल्यापासून 100 किलोमीटर अंतर पार केलं. तसा बहादूरगडाचा मागचा दरवाजा कुरकुंबा गावामध्ये 40,000 मराठे घेऊन स्वतः हंबीर मामा उभा होते. हंबीर मामाला बातमी कळली, तो गेलाय माग मराठ्यांच्या. हंबीर मामा लगोलगच किल्ल्यावरती आले. किल्ल्यावरती कोण? वॉचमॅन गेटमॅन खापड्या देऊन सुजवली. सगळं सोनं घेतलं. हंबीर मामा गायब. आणि आला पुण्याखंड जितम जितम करत. हा जसा पुण्याखंड जितम जितम करत आला, जसा किल्ल्याच्या जवळ आला, त्या बेण्याला फक्त धुलच दिसायला लागला. त्याचा एक सरदार आला, चांगला सुजवला होता त्याला मराठ्यांनी. अरे क्या हो गया हुजूर? बहुत मारते म्हणला. अरे कौन? ओ कम भक्त मराठे हुजूर. मेरे पास आ म्हणला. कौन आ गए थे? हुजूर वो मराठे आ गए थे. क्या? तो हम किसके पीछे गए थे? मराठों के हुजूर. आया कौन था? मराठे हुजूर. म्हणजे बेनीने असं फसवले म्हणले. 60,000 मराठे आम्हाला पुढनं पळवत घेऊन गेले आणि 40,000 मराठे मागणं आले. किल्ल्यावरचं सगळं सोनं लुटून गेले. जगाच्या पाठीवरची पहिली लढाई अशी झाली, ज्या लढाईत रक्त सांडलं गेलं नाही तरी ती महाराजांनी जिंकून दाखवली. याला छत्रपती संभाजी महाराजांचा गनिमी कावा म्हणतात. महाराज तिथंच नाही थांबले. उद्या आयुष्यात इथपर्यंत महाराजांच्या आयुष्यावरती एकही आरोप नाही, एकही नाही. पण जसं सगळी सूत्र शंभूराजांच्या हातात आली, तशी शंभूराजांवरती 3 आरोप केले. त्यातला पहिला आरोप ते म्हणजे शंभूराजे स्त्रीलंपट होते. अरे मुसलमानाच्या सुनेला आईच्या मानानं माघारी पाठवणाऱ्या शिवाजी राजाचा लोक आहे तो. राजाच्या पाटलानं स्वराज्यामध्ये एका स्त्रीची आबरू लुटली म्हणून त्या राजाच्या पाटलाचा हातपाय काढून चौकात उभा करणारा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुत्र आहे तो. स्त्रीलंपट असेल, बाजार गप्पा आहेत सगळ्या, बाजार गप्पा नाही. जगाच्या पाठीवरती पहिले बाप लेक आहेत. अनेक राजे झाले जे शूर होते, पराक्रमी होते, पण चारित्र्य नाही. जगाच्या पाठीवरती एकमेव छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याकडे चारित्र्य नावाची गोष्ट होती. चारित्र्य संपन्न राजा. ताईनो, मी तुमच्या भावासारखा आहे. त्या भावाचं एक वाक्य घेऊन जावा. ताईनो, जर तुम्हाला कोणी योग्य मार्ग विचारला, जर तुम्हाला कोणी योग्य मार्ग विचारला तर त्याला तुम्ही योग्य वाट दाखवा. जर तुम्हाला कोणी योग्य मार्ग विचारला तर त्याला तुम्ही योग्य वाट दाखवा. पण याला कदाचित जर तुमचा मार्ग कुणी अडवला तर त्याला मराठ्याची जात दाखवा, त्याला मराठ्याची जात दाखवा. अरे तलवारीपेक्षा तीक्ष्ण या नजरेची धार आहे. तलवारीपेक्षा तीक्ष्ण या नजरेची धार आहे. महाराष्ट्राची वाघीण तू, भवानीचा वार आहे. अरे भगव्याची रक्षणी तू, या फरफरणाऱ्या भगव्याची रक्षणी तू, स्वराज्याची तू मेठ आहेस. दुबळी समजू नको स्वतःला, तू जिजाऊंची लेख आहेस. दुबळी समजू नको स्वतःला, तू जिजाऊंची लेख आहेस. आणि म्हणणार आल्यापासून बायकांच्याच बाजूने बोलायला ह्याने याला पाकडी बिकडी जास्त दिली. महाराज खर तर शंभूराजांचं वय वाढत होतं. शंभूराजांची संशय पिढ्यान शिकवत होती. पण या मातीचं 3 एप्रिलला खऱ्या अर्थानं एक हिरा गमावला. या मातीने छत्रपती शिवरायांचं निधन झालं. आणि शंभूराजे पन्हाळ्यावरती, शंभूराजे उपस्थित नसताना रायगडावरती काही मंत्र्यांनी शिवाजीराजांचा अंत्यविधी केला आणि राजाराम महाराजांना गादीवरती बसवलं. आणि पहिला डाव ऐकला. मंत्र्यांनी सोयराबाईंना सोबत घेतलं आणि सांगितलं, तुमचा मुलगा राजाराम महाराज गादीवरती बसतोय, एक काम करा, तो संभाजी आडवा येतोय ना, संभाजीला गिरफ्तार करून तुमच्या समोर उपस्थित करतो. या मंत्र्यांना वाटलं राजाराम महाराजांचे मामा हंबीर मामा हे आपल्या भाच्याच्या चांगल्यापणासाठी आपल्याला मदत करतील. या मंत्र्यांनी पत्र पाठवलं हंबीर मामांना, हंबीर मामा तो संभाजी त्रासलाय, त्याला कैद करायची म्हणतोय,
तुमचा भाचा राजाराम महाराज गादीवरती बसेल, मला मदत करा. कुठल्या मामाला वाटणार नाही आपला भाचा गादीवरती बसावा. हंबीर मामाने पत्र पाठवलं. या मंत्री लोकच कराडमध्ये आले. कराडमध्ये आल्यावरती या मंत्र्यांना हंबीर मामाने कैद केलं आणि पन्हाळ्यावरती शंभूराजांच्या समोर उभा केलं आणि सांगितलं ही घ्या ताब्यात. राजा जाऊन अजून 10 दिवस नाही झालं, त्यांच्या पोटच्या पोराला पकडत आले. घ्या ताब्यात. सगळे मंत्री पकडले आणि संभाजीराजांनी या मंत्र्यांना रायगडावरती आणलं. एकदा माफ केलं. का? त्या मंत्र्यांनी आपल्या वडिलांना छत्रपती शिवरायांना स्वराज्यासाठी मदत केली होती. पण उभ्या आयुष्यात जगातला पहिला राजा ज्याच्यावरती 3 वेळा विषप्रयोग केला. संयम असतो एखाद्या गोष्टीचा. एखादी गोष्ट जड जाते ना त्यावेळी त्याला झटका द्यावा लागतो. या मंत्र्यांना संभाजी महाराजांनी हत्तीच्या पायी दूर मारलं. सांगितलं महाराष्ट्राच्या वाकड्याला जो जाईल त्याला असा मातीत तुडवला जाईल. तेव्हापासून संभाजीराजांच्या वाट्याला कोणी जात नव्हतं. औरंगजेब उभ्या आयुष्यात शिवाजीराजे असताना तो महाराष्ट्रात कधी आला नाही. पण शिवाजी महाराजांचं निधन झालं आणि एकदा संभाजीराजांनी हंबीर मामांना बोलवलं. शंभूराजांनी स्वतःचा राज्याभिषेक सोहळा साजरा केला आणि त्या स्फुटफुटला द किंग ऑफ मराठा नाही, द किंग ऑफ स्वराज्य नाही, द किंग ऑफ इंडिया, हिंदुस्तानचे बादशाह छत्रपती संभाजी महाराज की जय. एकच गर्जना झाली. शंभूराजे तख्तावरती बसले, सिंहासन रूढ झाले आणि महाराजांनी सांगितलं हंबीर मामा जागा करा लोकांची. औरंगजेबाचं स्वप्न संपवा म्हणतोय आणि जागा काढली. कुठली? औरंगाबाद. औरंगजेबाच्या नावानं वसवलेलं शहर बुऱ्हाणपुरा. औरंगजेबाचं आवडतं शहर. आवडतं का? त्या बेण्याचं आयुष्यातलं प्रेम प्रकरण झालं त्या बुऱ्हाणपुराला. आता प्रेम प्रकरण म्हणल्यावर काळजाचा विषय. ते लुटायचं ठरवलं. हंबीर मामा तलवार घेऊन गेले. बुऱ्हाणपुरा लुटलं. इतकं लुटलं त्या बुऱ्हाणपुरावरती काही शिल्लक ठेवलंच नाही. औरंगजेबाला सुटायचं बंद झालं आणि तो शिवाजी उभ्या आयुष्यात माझ्या वाकड्याला कधी गेला नाही. पण तो संभाजी तख्तावरती बसला, माझ्या बुऱ्हाणपुरावरती हल्ला केला. पहिला हल्ला सण होत नव्हतोय तोपर्यंत हंबीर मामाने औरंगाबाद औरंगजेबाच्या नावानं वसवलेलं शहर त्या शहरावरती आक्रमण केलं. लुटलं. एवढं लुटलं औरंगजेबाच्या नावाशिवाय तिथं काही शिल्लक ठेवलंच नाही. आणि ते नाव सुद्धा आता मराठीने गायब करून टाकलं. त्याचं छत्रपती संभाजीनगर करून टाकलं. आम्ही कधीच कुणाचं उसनं काय मागायचं. औरंगजेब चौताळला आणि निघाला खासे दख्खनकडे. औरंगजेब म्हणजे मनभर आणि आपला शंभू राजा कणभर. औरंगजेबाच्या नुसत्या सैनिकांची संख्या, सरदारांची संख्या 14,500 आणि एका सरदाराच्या खाली 10,500ची फौज. गणित घरात गेल्यावरती करा. आणि औरंगजेबाच्या सरदारांच्या विरोधात लढणारे संभाजीराजे त्यांच्या सरदारांची संख्या कशी बशी एकदम 1000. मनभर औरंगजेब कणभर शंभूराजांना संपवायला निघाला. आता काय? औरंगजेब संभाजी महाराजांना मारणार का संभाजीराजे औरंगजेबाला संपवणार? शंभूराजे रायगडाच्या कडावरती होते. एक हेरपत गेला. राजे औरंगजेब येतोय, स्वराज्याकडे येतोय आणि कडाचा छावा येऊ द्या त्या औरंगजेबाला. अखेर त्याला त्याच्या मरणाची जागा कळली तर आता या छाव्याचा बघेल गनिमी कावा. औरंगजेब महाराष्ट्रात आला. त्यानं सैनिक बोलवलं. शाबुद्दीन खान, फतेह खान, रामसिंगगडा, भीमसिंगगडा एक सैनिक आलं. संभाजीराजांच्या अंगावरती पाठवलं. पण शंभूराजे शाबुद्दीन खानला पळवलं, रामसिंगगडाला मारलं. औरंगजेबाला सुटायचं बंद झालं. कानावरती एकच हार पराभव अरे व्याकुळा. इकडे शिवावं संभाजीराजांनी तिकडे फाडून शिवले. तिकडे शिवायला जावं तिकडे उचलून ठेवले. अरे कुठं ठिगळं लावू. सगळीकडे स्फोटक निघाले.
थांबला, ये चीज अलग है, अलग मिट्टी से बना है संभा। अल्लाह होंगे कामयाब कभी तो वापस लौटना पड़ेगा दिल्ली। स्वराज्य जिंकायला आला होता, स्वराज्य। दगडाचा एक कण सुद्धा जिंकता आला नाही आयुष्यात, दगडाचा एक कणही। कोणामुळं? धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांमुळे। थांबला, वैतागला आणि म्हणला, ऐसा कौन सा किला है जो जल से जल लिया जा सकता है? हुजूर हे काय? कुठला? वनी मार्गे दिंडोरीला जाताना रामशेज नावाचा किल्ला आहे। प्रभू श्री रामांची शेज तिथे, असं किल्ल्यावरती सैनिक किती आहे? खाली 300 मराठे और रामाजी पवार नाम का सरदार है उनका। शाबुद्दीन खानाला बोलवलं, नावातच शाबुद्दीन। विचारलं औरंगजेबानं, शाबुद्दीन खान कितने दिनों में लोगे किला? हुजूर सकाळचा नाश्ता करून जातो, संध्याकाळच्या जेवणाला किल्ला घेऊनच माघारी येतो, एवढा कॉन्फिडन्स। निघाला, 10,000ची फौज घेऊन शाबुद्दीन खान रामशेजच्या किल्ल्याच्या जवळ आला। मराठे शांत, मला भीती वाटते। चलो आगे, चलो आगे, चलो आगे। मराठी सैनिक वरती आलं, मराठे वरती आलं। मराठे जसे वरती शांत राहिले तसं शाबुद्दीन खानाचं सैनिक वरती आलं, निम्म्याच्या वरती आलं, निम्म्याच्या वरती आलं। मराठे शांत, वरती आलं, याचा कॉन्फिडन्स वाढला। चलो आगे, चलो आगे। तसं निम्म्याच्या वर आलं, मराठे उठून उभा राहिले, हातात दगडे घेतली, कोपरीत भरली, कारगार फिरवली, सप मारली। एक एक दगड आला, शाबुद्दीन खानाच्या सैनिकाच्या डोक्यावरती बसला। ज्या स्पीडनं वरती गेलते त्या स्पीडनं खाली आले। ऐसी जंग ना देखी आपने। दगड कुठं मारते तुम्ही म्हणला। एका दिवसात किल्ला घेतो म्हणलेला संध्याकाळी जखमा शेकत बसला होता। मग अशी बैठक बसते कार्यक्रम ठरवायच्या अगोदर, तशी त्यांची सुद्धा बसली। माझं एक सांगणं असतं, ज्याच्याकडे पैसा आहे त्याने कार्यक्रमासाठी पैसा द्यावा, ज्याच्याकडे पैसा नाही त्याने कार्यक्रमासाठी मदत करावी, ज्याच्याकडे काही नाही बेनाला गप बसावं, ते बोलणार। असंच झालं पाहिजे, कार्यक्रमाला गौतमीच आली पाहिजे। म्हणजे आमच्या लोकांचं कसं झालं माहितीये, महाराष्ट्रातल्या पोरांचं फक्त एकच स्वप्न आहे, काय माहितीये? गौतमी अदानी सारखा पैसा असावा आणि गौतमी पाटीलचा गावात कार्यक्रम असावा, याच्या पलीकडे काही स्वप्नच नाही। विचारलं क्या किया जाए? एक जण उठला आणि तो म्हणला, हुजूर ऐसा करते। हा बोला, कैसा करते? हुजूर काल चालत चालत गेलो, दगड डोक्यावरती बसली, हुजूर असं करूया, उद्या सरपटच जागा दगड मारली, वरनं जाते, डोक्या लागणार नाही। काय बेदाला ती कल्पना पटली, सरपटत तर सरपट निघालं सैनिक, मराठे शांत। आणि निघाले शाबुद्दीन खानाचं सैनिक, बघ खाली चल पुढं, बघ खाली चल पुढं, बघ खाली चल पुढं। एखादा दगड यायचा, डोक्यात लागायचा, डोक्याला टेन्शन नको। निम्म्याच्या वरती आलं, मराठे शांत, ह्याला वाटले भीती वाटतं, काय रात्रभर दगड मारली ती दमली असते। निम्म्याच्या वरती आलं, बघ खाली चल वरती, बघ खाली चल वरती। जसं किल्ल्याच्या टप्प्यात आलं, मराठे उठून उभा राहिले। मराठ्यांनी दगडी शिळा गोळा केला, तर शिळा दिला ढकलून खाली, सुई सुई करत खाली आला। दगडी शिळा सरपटणाऱ्या प्राण्यांना कायमचं सरपटत जाऊन तळात जाऊन थांबल्या। एका दिवसात किल्ला घेतो म्हणल्याला 2 वर्ष झाली, किल्ला जिंकता आला नाही। औरंगजेबानं पत्र पाठवलं, शाबुद्दीन खान तुम्हारा 1 दिन कितने सालों का होता है म्हणला। आओ वापस, प्रमोशन। माघारी बोलवलं, कौन जाएगा? कौन? एक जण उठून उभा राहिला, हुजूर मैं जाता हूं, नाम क्या है तेरा? हुजूर मैं फतेह खान। हुजूर ए फतेह खान, एक फतेह दे दे मेरे को, एक फतेह दे दे। हे फतेह खान, एक फतेह दे दे। एका विजयासाठी कुत्र्यासारखा तडफडत होता, एका विजयासाठी कुत्र्यासारखी भीक मागत होता। कोणामुळं? धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांमुळं। फतेह खान म्हणला, मैं जाऊंगा। कितने दिनों में लोग किया, हुजूर जल्द से जल्द वापस आता हूं।
सैनिक सोबत दिलं, आला रामशेजला वेळा मारला. त्याला कुणीतरी सांगितलं मराठे खाली येत नाहीत, आपल्याला वरती येऊन देत नाहीत, काहीतरी केलं पाहिजे. फरक पैठे बसवली आणि विचारलं शहाबुद्दीन खानाच्या सरदारानं फतेह खाननं, क्या किया जाय? त्याचा फतेह खानचा एक सरदार उतरून उभा राहिला. हुजूर 2 वर्ष झाली लढतोय, किल्ला ताब्यात येणार, एक काम करूया, या किल्ल्यासारखा दुसरा किल्लाच बांधू म्हटला, डोक्याला स्थापन नको. ह्या बेंद्राला ती कल्पना पटली, पण फतेह खान हुशार आहे. फतेह खाननं रामशेजच्या उंचीचा लाकडी दमदमा तयार केला. 9 महिने अखंड रामशेजच्या शेजारची सगळी झाडं कापली, वरती 10 तोफा बसतील एवढा दमदमा किल्ल्याच्या उंची बरोबर झाला. ठरलं असं, किल्ल्यावर त्या दमदम्यावरती तोफा ठेवायच्या, गोळे किल्ल्यावरती टाकायचे, किल्ला ताब्यात घ्यायचा. सगळे मराठे वरती गेले, किल्ल्यावरती शांत उभारले आणि या फतेह खाननं 12 तोफा त्या लाकडी दमदम्यावरती उभा केल्या. उद्या सकाळी उठायचं, वाटाण घ्यायची, लावायची, किल्ला ताब्यात. आणि ठरलं. सायंकाळी फतेह खानचं सैनिक झोपी गेलं आणि ऐन मध्यरात्री 2 वाजता मराठी खाली आले. मराठे लेटच आले, सुदर्शन शिंदे सुद्धा लेटच आला. मराठे खाली आले, मराठ्यांनी सबकतरी चालू केला, हाल पराभव, मराठे काय, अरे क्या हो गया हुजूर? मराठे आ गए थे क्या? किधर गए? भाग गए हुजूर. ऐसा मेरे पास आ म्हणला. मराठों के पास तोपे है? नहीं हुजूर. दारू गोला? नहीं हुजूर. खाली पत्थर, ये 2 वर्ष तरी दगडच मारते म्हणला. ऐसा कल सुबह किल्ला ताबे मिलेंगे. सकाळी उठला, किल्ल्यावरती तोफा नाही, तोफेचे गोळे नाही, फक्त दगड आहेत. आता किल्ला ताब्यात घेऊ. जवळ गेला, तोफेला वर लावणार, एक गोळा त्या किल्ल्यावरती टाकणार, तोपर्यंत किल्ल्यावरच एक तोफेचा गोळा सुई करत खाली आला. तसा फतेह खानचा तोफखाना प्रमुख म्हणाला, तोफे पिछे लो. फतेह खानला सुचायचं बंद झालं. त्याने त्याच्या सरदाराला बोलवलं, अरे क्या हो गया हुजूर? मराठों ने ऊपर से गोलाबारिश कर दिए क्या? मेरे पास आ म्हणला. तेरे को मैंने पूछा था, मराठों के पास तोपे है? नहीं हुजूर. फिर दारू गोला किधर आसमान से बरस रहे का म्हणला. म्हटला हुजूर, बेण्यांकडे तोफा नाहीत, बेण्यांकडे डोकत राही म्हणला. हे बेण्यांनी रात्री गडावरची लाकडं कापलेत आणि त्याच्या तोफा तयार केलेत. अरे तोफे तयार किए तोफे तयार, दारू गोला किधर से लाया? हा हुजूर, संध्याकाळी कशाला आजके म्हणजे आपला जे बेण्यांनी असं फसवलं. 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष, 9 वर्ष फक्त 600 ते 700 मराठ्यांनी एक किल्ला लढवला. शिवाजीराजे सांगायचे, माझा एक किल्ला जिंकायला तर औरंगजेबाला 3 वर्ष लागली. 365 किल्ले जिंकायला औरंगजेबाचे उपखानदान जरी आलं ना तरी स्वराज्य संपवू शकत नाही. शिवरायांना माहिती होतं. दमला, वैतागला, घाबरला. अरे एक स्वराज्याचा पत्थर जिंकतो म्हणलेला दगडाचा कण सुद्धा घेता आला नाही, निघाला माघारी. औरंगजेब स्वराज्य सोडून जायला निघाला. तो गेला खासे दख्खनकडं. त्यानं आदिलशाही 1.5 वर्षात जिंकली, निजामशाही 2 वर्षात जिंकली आणि स्वराज्य, एवढे स्वराज्य जिंकायला 9 वर्ष लागली का? फक्त सर्जा छत्रपती संभाजी महाराजांमुळे. पण जिंकता आलं नाही. हे 2 राज्य जिंकली आणि औरंगजेबाला ग्लुकोंडी पेल्याची एनर्जी आली आणि तो निघाला स्वराज्याकडे. डोक्यात एकच, संभाजीला बेमोत मारायचा. आणि त्यावेळी औरंगजेबाचा मुलगा, शेवटचे काही मिनिटं घेतो, कान देऊ नका. औरंगजेबाचा मुलगा अकबर हा संभाजी राजांकडे आला. शंभूराजे, मी मदत मागतोय, माझ्या बापापासून मला वाचवा. संभाजी महाराजांनी अकबराला सांगितलं, एक काम कर, तू झाजत बस आणि तू कुठं जा, तू इराणला जा. इराणचा राजा याच्याकडनं सैनिक घे आणि तू थेट दिल्लीवरती आक्रमण कर.
जहाजात बस, इराणला जा, त्याचं सैनिक घे, दिल्लीवरती आक्रमण कर. तू जसा दिल्लीवरती आक्रमण करशील, औरंगजेब सगळं सोडून दिल्ली वाचवायला थेट दिल्लीकडे येईल, स्वराज्य सुरक्षित राहील. वाटेत मी मध्येच औरंगजेबाची कबर खुडतो हे सांगितले. आणि अकबराला संभाजी महाराजांनी जहाजात बसवले सुद्धा. अकबराचं जहाज गेलं, पाण्यात भरकटलं. ते इराणला न जाता ते मस्कतला गेलं. मस्कत वरनं इराणला जायला त्याला 1.5 वर्ष लागले. आणि इराणवरून दिल्लीवरती आक्रमण करायला त्याला 6 महिने लागले. आणि वाटेत बातमी कळाली, शंभू राजांना गिरफ्तार करायला सैन्य निघाले. इतिहासात जर तरला उत्तर नसतं. जर अकबराचं जहाज इराणला पोचलं असतं, त्यानं हल्ला केला असता, तर वाटेत संभाजीराजांनी औरंगजेबाला मारलं असतं. पण या मातीचं सगळ्यात मोठं दुर्दैव आहे. या मातीचं सगळ्यात मोठं दुखणं आहे ते म्हणजे या मातीमध्ये इथल्या गवताला जसे भाले फुटतात ना, इथल्या दगडावरती फितुरीची बीज सुद्धा तेवढी लवकर उमजतात. आपल्याच लोकांनी सांगितलं, शंभूराजे सरदेसाईंच्या वाड्याला मुक्कामी आहेत. आणि निघाला औरंगजेबाचा सरदार शंभूराजांना कैद करायला. शंभूराजे सायंकाळी सरदेसाईंच्या वाड्यात एकटे झोपले. पन्हाळ्यावरती मालोजी बाबा आणि सोबत त्यांचा मुलगा संताजी पहारा देत आहेत. आणि एक वाट निघत निघत मधनं आंबा घाटाकडनं सरदेसाईंच्या वाड्याकडे जाते. ही वाट काही लोक चालत चालत मशाली घेऊन जात होते. आणि हे संताजीनं बघितलं. बाबा, हो मालोजी बाबा, एवढ्या सायंकाळी शंभूराजे कुठं निघालेत? मालोजी बाबा कड्यावरती गेले, दुर्बीण हातात घेतली, बघितलं, हाताची दुर्बीण सटली. अरे निघा निघा, राजा एकलाय. राज नाही ते जाणारी सगळी फितुरे. राजा एकलाय सरदेसाईंच्या वाड्यावरती. पोरांनो, जीवाचं रान करा, शिवाजी राजाच्या लेखाला वाचवा. लोक जगला पाहिजे, आपला छावा जगला पाहिजे. निघा. संताजी घोड्यावरती बसले. 60 वर्षाचा मालोजी बाबा घोड्यावरती बसता. निघाली घोडी, पळत पळत आली, सरदेसाईंच्या वाड्यात आली. राजा उठा उठा, राजा गरिमाने घात केला. राजा निघा, औरंगजेबाचा सरदार मुखरम काही सैनिक घेऊन तुम्हाला पकडायला येतोय. राजा निघा. शंभूराजे उठले, घोड्यावरती बसते. कवीकडच्यानं घोड्यावरती बसवलं. राजे नावली नदीमध्ये काही सैनिक गोळा केले. नदीमध्ये ते जहाज आहे, जहाजात बसा, होडीतनं थेट किल्ल्याजवळ करा. आम्ही या मुखरबला बघतो. महाराज निघाले. जाताना कवी कलश घोड्यावरनं खाली पडले. कवी कलशाला उचलायला शंभूराजे माघारी आले. घोड्यावरती बसवलं, नावडीपाशी गेले. पण एका समुद्राला, एका नदीला एक समुद्र भेटायला आला. काठावरती होता शिवपुत्र संभाजी. बाबा म्हणतात, राजा निघा. पण भर तुकडं पडलं. आता एकच, लढून मरा, नाहीतर पाया पडून शरणागती पत्करा. मराठ्यांनी लढणं पसंत केलं. तलवारी काढल्या, गळ्यातली कवड्याची माळ काढली, संताजीच्या हातात दिली. संताजी, माझा पाखऱ्या नावाचा घोडा घे, रायगडावरती जा आणि सांग शंभूराजांना गिरफ्तार केले. नाही राज, तुम्हाला कसं सोडून जाऊ? नाही संताजी, निघ, आदेश देतोय. संताजी घोड्यावरती बसले. राजांची माळ घेतली. पाखऱ्या नावाचा संभाजीराजांचा घोडा जगात सगळ्यात जास्त राजासाठी वाहण्याच्या वेगानं पळाला. पळताना पाठीमाग बघत होता. तावडीत सापडलेला संभाजी राजा एकटा अडकला होता. पळत होता डोळ्यात पाणी घेऊन राजाला वाचवण्यासाठी. पण वेळेनं साथ दिली नाही. मालोजी बाबांनी तलवार बाहेर काढली. सपाल सप युद्ध, हार पराभव, रक्त 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 चिंतोऱ्या. मालोजी बाबांवरती कोणतरी शमशेर चालवली. वयस्कर मालोजी बाबा मातीमध्ये खाली पडले. तलवार सोडताना सांगते, लेकानो, जीव गेला तरी चालेल, लडकाचा पोशिंदा जगला पाहिजे, संभाजी राजा जगला पाहिजे. लढा, जीवात श्वास आहे तोपर्यंत लढा.
पण बळ तोकडं पडलं, संभाजी राजा गिरफ्तार झाला. औरंगजेबाला फतवा पाठवला, हुजूर वो संभा आ गया. आणि उठून उभा राहिला, अल्लाह रहम कर ली, जिसको देखने को सपना था कैद कर लिया है, लाया जाए उसको अब शान शौकत से. आतापर्यंत अंगात सोन्याची मातेंची माळ घालून फिरला असेल, अंगात आता लोखंडी साखळ्या बांधा, अंगात राजाची कपडे घालून फिरला असेल, जनावरांची कातडी बांधा, डोक्यावरती राजाचा टोप घालून फिरला असेल, विदूषकी टोपी घाला, कळू द्या जगाला आलमगीर औरंगजेब ह्यानं संभाजी राजा कैद केलाय. मुकरबनं दोर आणले, साखळदंड आणले आणि संभाजी राजांना कैद करण्याचा प्रयत्न केला. पण जिगर कोणाचे होते? कोणीतरी समोर जायचा, संभाजीराजे फक्त वर बघायचे, 4 पावलं मागे सरायचा तो. त्या दिवशी त्याला कळालं, जगात सगळ्यांचा नाद करा, पण तलवार घेऊन उभारलेल्या मराठ्यांचा उभ्या आयुष्यात नाद करायचा नाही, कधीच नाही. पण तिथून शंभूराजे गिरफ्तार झाले. शंभूराजांना मुकरब खानानं घोड्यावरती बसवलं आणि लवकरात लवकर अकलूज आणायचं ठरवलं. का? अकलूज औरंगजेबाचं शहर, अकलूज मध्ये न्यायचं आणि तिथून वाजत गाजत बहादूरगडावरती संभाजीला न्यायचं. एका रात्रीत शंभूराजांना नेण्यात आलं, पण किल्ल्याच्या तटावरनं शंभूराजाला नेलं जात होतं, पण तटावरच्या धारकऱ्याला माहिती नव्हतं आपला राजा कैद झालाय. गावच्या वेशीवरनं शंभूराजाला नेलं जात होतं, पण गावातल्या गावकऱ्याला आणि वारीला जाणाऱ्या वारकऱ्याला माहिती नव्हतं आपला राजा कैद झालाय. कळेपर्यंत शंभूराजांना सुखरूप पोचवलं होतं अकलूजमध्ये. या मातीमध्ये शंभूराजांना पकडण्यासाठी कोण साक्षीदार आहे माहितीये? सगळ्यात मोठी जबाबदारी माणसं जर कोण असतील तर ते फक्त या महाराष्ट्रातली लोक आहेत. त्यांनी संभाजी राजांना पकडून. मी असं का म्हणतो? शिवाजी महाराज आग्र्यामध्ये कैद झाले, आपल्या लोकांनी सोडवले, पण संभाजी राजा कैद झाला आणि इतिहासात असं कुठेही बघायला मिळालं नाही. 10 गावं एकत्र आली, त्यांनी संभाजी राजांना सोडवण्याचा प्रयत्न केला. 40 दिवस मराठ्यांच्या राजाचे कुत्र्यासारखे हाल केले, पण या काही मराठ्याला वाटलं नाही आपला राजा जगला पाहिजे. नाही, ना हालचाल रायगडावरनं झाली, ना हालचाल रयतेतल्या गावातल्या लोकांकडनं झाली. नाही, महाराजांना घोड्यावरनं खाली उतरवलं. 40,000चा औरंगजेबाचा सैनिकांचा फौज फाटा मुकरब खानाला मिळाला. शंभूराजांच्या अंगावरती जनावरांची कातडी बांधली, डोक्यावरती विदुषकी टोपी घातली आणि बोरक्या उंटाला माग बांधलं. आतापर्यंत राजा आल्यावरती ढोल ताशे वाजले असतील, नगारे वाजवा. कोणाच्या वाट्याला आली हो विटंबना? कोणाच्या? कोणीतरी यायचं. कसाय संभाजी? 9 वर्ष त्यांना औरंगजेबाला एखादा मेंढपाळ मेंढ्याला पळवतो ना तसा पळवला. कसाय? कोण कुणाच्या घरावर, कोण कुणाच्या भिंतीवर बघायला कोणीतरी यायचं. शंभूराजांच्या अंगावरती थुंकायचं. कोणीतरी यायचं, शंभूराजांच्या अंगावरती दगड मारायचं. कोणीतरी यायचं, शंभूराजांच्या अंगावरती तलवारीने नक्षीकाम करायचं. बघितलं असता तर वाटला नसता मराठ्यांचा छत्रपती आहे. भूतासारखी अवस्था केली होती, भूतासारखी. उशीतनं कापूस बाहेर काढावा तसा संभाजीराजांच्या अंगातनं मांसाचा लगदा बाहेर काढला जात होता. पण राजा झुकला नाही. सहन केलं कोणासाठी? फक्त फक्त या मराठ्यांसाठी, मराठ्यांच्या स्वाभिमानासाठी. निघाली धिंड वाजत गाजत आणि शंभूराजांना बहादूरगडावरती आणण्यात आलं. हुजूर, काफर संभा आ गया, लाया जाए उसको. संभाजीराजांना हात आणण्यात आलं. साखळ दंडात बांधलेला संभाजीराजा औरंगजेबानं बघितला.
तख्तावरनं खाली आला, गुडघ्यावरती बसला. लाल हैदर जिसको देखने को सपना था कदमों में लाके खड़ा किया है. अब दिखाएंगे औरंगजेब चीज क्या है. खाली बसलेला बघून शंभूराजे कवी कलशाला म्हणतात, कवी कलश कवी आता पण हा वर्ण येऊन माझ्या समोर खाली येऊन बसताय. या प्रसंगावरती सुचते का एखादी कविता. आणि कवी कलश म्हणाले, हो राजन राजन तुम हो साचे क्या खूब लड़े हो जंग, देख के तुम्हारा तेज तखत तेजत औरंग. और राजे तुम्ही काय लढलात जंग, तुमचं ते शौर्य बघून औरंगजेब स्वतःचं सिंहासन सोडून तुमच्या समोर येऊन गुडघे टेकून बसलाय. शोक तख्तावरती येऊन बसला. उद्या आयुष्यात 3 चुका केल्या. पहिली चूक, शहाजी राजाला जिवंत सोडलं. शहाजी मारला असता शिवाजी तयारच झाला नसता. दुसरी चूक केली, आग्र्यातनं शिवाजीला जिवंत सोडलं. शिवाजी मारला असता संभाजी तयार झाला नसता. तिसरी चूक नाही करणार. 9 साल का था, 9 साल का. तब आया था आगरा में, तब मैंने इसको पूछा था, क्यों रे संभा तुम्हें हमारा डर नहीं लगता. तब इस 9 साल के संभा ने मेरे को जवाब दिया था, अरे औरंगजेब हमें किसी का डर नहीं लगता, लेकिन औरंगजेब हमारी वजह से ना सबको डर लगता है. सच कहा था. पहला प्रश्न विचारला, सच बता मन कौन कौन से सरदार तुझमें सामील थे. आणि कडाडला शंभू राजा, ही सगळी माणसं आमच्या तू घेतलास. चुप. जो पता है वो इसका ही जवाब देने का. दूसरा प्रश्न विचारला, बताओ शंभू राजे स्वराज्य का खजिना किधर रखा है. आणि कडाडला शंभू राजा, हा सह्याद्री आहे ना आमचा खजिना, तू घेतलास पण आम्ही घेत नाही. असं तलवारीच्या पात्यावरती भाकऱ्या भासतात मराठे, तुला भाजायला वेळ ना लागणार. चुप. ले जाया जाए इसको, ले जाया जाए, बांध दिया जाए इसको. आणि सायंकाळी औरंगजेब मुकरब लाजून कवी कलशांपाशी आले. ए कवी, औरंगजेब म्हणतो, ए कवी आ मेरे पास क्या रखा है उस संभा के पास. जिंदा छोड़ देंगे, सच बता स्वराज्य का खजिना किधर रखा है. आणि कवी कलश म्हणतात, शंभू राजे सुना क्या कह रहा है औरंग. कहता है हाँ मेरे पास जिंदा छोड़ देंगे. अरे औरंगजेब नमक है हम शंभू राजे के, जिएंगे शंभू राजे के साथ और मरेंगे भी शंभू राजे के साथ. औरंगजेब हाथी घोड़े तोप तलवारें, हाथी घोड़े तोप तलवारें, फौज तो तेरी सारी है, लेकिन जंजीर में पकड़ा राजा मेरा अब भी सब पे भारी है, अब भी सब पे भारी है. माणसानं मैत्री केली तर ती छत्रपती शिवाजी महाराजांसारखी असावी, शेवटपर्यंत साथ देणारी. नाहीतर मैत्री केली तर संभाजी महाराजांसारखी असावी, मृत्यूच्या समयी भागीदारी मागणारी. याला मैत्री म्हणायचं. पहिला फतवा काढला, उसकी आंखें बहुत सताती है, निकाल दो उसकी आंखें. लाल भुंद तप्त सळ्या शंभूराजांच्या जवळ आला. वधस्तंभाला शंभूराजे बांधलेले जवळ आल्या. शंभूराजे डोळे उघडून उभा होते. हापशी म्हणाले, राजे आंखें बंद कर लो. पण मराठा, शत्रूच्या डोळ्यात डोळे घालून बघणारा मराठा जवळ आले. लाल बुंद तप्त सळ्या धरल्या, कुपसतात केला, उघडा घेऊन मारला. डोळे उरले नव्हते, उरल्या होत्या कवीनं खोपल्या. उग्र रक्त बाहेर सोडणाऱ्या. हळाल्यावरती विचारलं, कुछ बताया ना हुजूर. कुछ नहीं बोलता, खाली गाली दे रहा है हुजूर. ऐसा अब क्या करेंगे. दूसरा फतवा काढला, उसके कान ज्यादा सुनते, निकाल दो उसके कान. ज्या कानानं आयुष्यभर सह्याद्रीचं सौंदर्य ऐकलं, ज्या कानानं हर हर महादेवाची गर्जना ऐकली, ते कान आता जाणार होते.
हापशे जवळ आले, शंभूराजांच्या जवळ आले, तलवार काढली, साप करणार तलवार चालवली, संभाजीराजांचे कान कलम केले. कोणीतरी यायचं, शंभूराजाच्या डोक्याची केस उपडायचं. कोणीतरी यायचं, शंभूराजांच्या अंगावरती तलवारीनं नक्षीकाम करायचं. कोणीतरी यायचं, हाताची बोट कापायचं, कुत्र्या गेदारांना खायला घालायचं. कोणीतरी यायचं, गुडघ्याच्या वाट्या कापायचं, फेकून द्यायचं. हनुमानाला सेंदूर फासावा तसा दिसत होता संभाजीराजा. बोकुड सोलावं तसं अंगावरचं कातडं सोडलं जात होतं. आणि तिसरी शिक्षा सुनावली, जबान बहुत बोलते हो उसके निकाल दो. ज्या तोंडानं आयुष्यभर हर हर महादेवाची गर्जना दिली ती जबान आता जाणार होती. हापशे जवळ आले, शंभूराजांच्या जवळ आले. शंभूराजांचं तोंड उघडे ना. हापशेने तोंड दाबून धरण्याचा प्रयत्न केला, उघडे ना. दाबून धरलं, उघडे ना. कसं उघडेल? वाघाच्या जबड्यात घालून हात मोजती दात, ही मराठ्याची जात सांगणारा संभाजीराजा येतो. कशी उघडेल? शेवटी हापशेने युक्ती काढली. शंभूराजांचं नाक दाबून धरलं. नाक दाबून धरल्यावरती श्वास घेण्यासाठी जीव गुदमरला. तोंड उघडलं, सांगशात टाकली, जीभ बाहेर काढली, तलवार काढली, साप कलम केली. ती सुद्धा तयार नव्हती वेगळं व्हायला संभाजीराजांपासून. कोणीतरी यायचं, संभाजीराजांच्या अंगाला मीठ चोळायचं. अंगावरती तप्त गरम शिस ओतायचं. एक जण आला, त्याने संभाजीराजांच्या अंगावरती गरम पाणी ओतलं. अरे मासा तडपडावा तसा राजा तडपडला. 32 वर्षाचा देह माशासारखा तडपडला. लहानपणी असताना आई गेली, आई बघायला मिळाली नाही. बाप गेला, माग कोणी उरलं नव्हतं. आणि शेवटचा फतवा निघाला, उंटाला परत बांधा आणि पुण्याकडे आणा. भीमा, भामा, इंद्रायणी या 3 नद्यांचा संगम वडू बुद्रुक तुळापूरला. का? हिंदू धर्मात 3 नद्यांचा संगम पवित्र मानला जातो. आळंदीला कधीतरी गेला तर ज्ञानोबरायांच्या समाधीचं दर्शन घेतल्यानंतर 10 किलोमीटर अंतरावरती संभाजीराजांचं दर्शन मात्र नक्की घ्या वारकऱ्यांनो. का? कारण आळंदी पासून पंढरपूरला जाणारी आषाढीची वारी, ही वारी चालू करणारा जगातला पहिला राजा, त्याचं नाव छत्रपती संभाजी महाराज आहे. यासाठी संभाजीराजांना वडुबुद्रुकला आणलं. फाल्गुन मध्य अमावस्या, वारा शांत, फतवा निघाला, गर्दन कलन किया जाए उसकी. हापशे आले, शंभूराजांच्या जवळ आले. राजाला शेवटचं बघितलं, तलवार बाहेर काढली, संप करणार तलवार चालवली. शंभूराजांची गर्दन मातीमध्ये खाली पडली. आपल्या राजाच्या तोंडून एक वाफ निघाली. वाफेबरोबर माती आकाशात उंच उडाली आणि उडणाऱ्या मातीला आपला शंभूराजा सांगत गेला, सांगा बासाहेबांना, तुमचा छावा मातीत नाही मेला, तुमचा छावा मातीसाठी मेला. अरे मातीत मरणारे कैक असतात, मातीसाठी मरणारे फक्त छत्रपती संभाजी राजे असतात. ते सांगत होते. आत्महत्या करू वाटली, गाडी काढायची, पुण्याला जायचं, इंद्रायणीला जायचं, इंद्रायणीच्या पाण्यात पाय धुवायचे आणि त्या इंद्रायणीला विचारायचं, सांग ना इंद्रायणी, संकटाशी कसा लढला माझा संभाजी राजा. ती इंद्रायणी सुद्धा सांगेल, अरे ऐक, तुझा राजा लढला स्वाभिमानानं, तुझा राजा मातीसाठी भिडला स्वाभिमानानं, तूही तसा भिड. एक कवी मित्र एके ठिकाणी म्हणतोय, रक्त सुद्धा रडलं होतं माझा राजा गेल्यावर, रक्त सुद्धा रडलं होतं माझा राजा गेल्यावर, थकला नाही कधीच तो अनेक युद्ध केल्यावर. जखमा सुद्धा म्हणत होत्या, थांब राजा थोडं, हातात होती ढाल आणि पळत होतं घोडं. छत्रपती संभाजीराजांचं नाव ऐकून एकदा डोळे झाक, तुझ्या मार्गात आलेली संकट कापून टाक, तुझ्या मार्गात आलेली संकट कापून टाक.
संभाजीराजे कोणाला म्हणायचं आपल्या पोराला फक्त एकदा सांगा आणि आपली रजा घेतो. संभाजी म्हणजे जगात पहिल्यांदा बुलेट प्रूफ जॅकेटचा शोध पाषाणकोटच्या लढाईत लावणारा राजा म्हणजे संभाजी. मगाशी सांगितलं, आळंदीपासून पंढरपूरला जाणारी आषाढीची वारी बंद पडलेली चालू करणारा राजा म्हणजे संभाजी आहे. जगात पहिल्यांदा जैविक अस्त्राचा प्रयोग करणारा राजा म्हणजे संभाजी आहे. जगात एक नाही 16 भाषा लिहिणारा, 120 लढाया करणारा आणि एकाही लढाईत पराभूत न होणारा राजा म्हणजे संभाजी आहे. अरे संभाजी म्हणजे काय तर स म्हणजे संकटाशी, भा म्हणजे भारतीयांनी, जी म्हणजे जिद्दीने केसं पेटावं, तया नाव आहे संभाजीराजे, तया नाव आहे संभाजीराजे. छत्रपती संभाजीराजांचा, शिवाजीराजांचा आदर्श घेऊन तुमच्या माझ्या मातीसाठी एक माणूस लढतोय. साहेब, एक कार्यक्रम करायचं म्हटल्यावरती किती दिवस नियोजन करावं लागतं? 1 महिना, 2 महिने. या महाराष्ट्रात एक गाव आहे, एका गावानं या महाराष्ट्रातला, लोक म्हणत होते आजपर्यंत मराठा कधी एकत्र येत नाही, ठरवलं या महाराष्ट्रातला 1.5 कोटी मराठा समाज एकत्र आणायचा. त्या गावचा उंबरा फक्त 600 होता. त्या गावानं एका माणसाला उभा केलं आणि एका माणसानं 1.5 कोटी मराठा एकत्र आणला आणि त्या मराठ्यांना न्याय मिळवून दिला. त्या माणसाचं नाव म्हणजे मनोज जरांगे पाटील. पाटील खडे सरकार से बडे. ते गाव म्हणजे अंतरवाली सराटी, 600 लोकांचं गाव, 600 लोकांनी 1.5 कोटी मराठा एकत्र आणला. पण आमचं दुर्दैव काय माहितीये, आम्ही लगी म्हणतो जरांगे पाटलांनी आमच्यासाठी काय केले. आमचे जरांगे पाटील मॅनेज झाले नाही. मराठ्यांचा इतिहास आहे, मराठ्यांच्या जन्मापासून मराठ्यांच्या शेवटच्या इतिहासापर्यंत मराठ्यांचा एकही सेनापती आतापर्यंत कधी मॅनेज झाला नाही, कधीच नाही. हे जे आपल्या कपाळावरचं कुंकू आहे ना, ते त्या सेनापतींमुळे वाचले. आणि या मराठ्यांचं आरक्षण जर कुणामुळे वाचलं असेल तर ते मनोज जरांगे पाटील नावाच्या आपल्या सेनापतीमुळे वाचलंय. या माणसासाठी आपण अभिमान त्या माणसाची किडनी साथ देत नाही, शरीर साथ देत नाही. कधीतरी बघा, जाऊन भेटून या. गावचा सरपंच झाला की 4 मजली बिल्डिंग एका वर्षात उभारते. मी त्या माणसाच्या घरी 3 वेळा जाऊन आलोय. 2 खोल्यांचं घर आहे भाऊ त्या माणसाचं. पण तो माणूस स्वतःसाठी नाही, बायका पोरांसाठी नाही, फक्त मराठा समाजासाठी लढतोय. आपण मराठा म्हणून त्या माणसाच्या पाठीमागे ठामपणे उभा राहिलं पाहिजे. कारण का, जो मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीमागे उभा राहतो तोच खरा मराठा. कारण त्याच मराठ्यांना वाटतंय की खऱ्या अर्थानं गोरगरीब मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे. यासाठी आपण जगलं पाहिजे. येणाऱ्या काळात जी मोहीम असेल, जे मनोज जरांगे पाटील मोहीम काढतील, त्या प्रत्येक मोहिमेमागं मावळा म्हणून आपल्या सेनापतीच्या पाठीमागं ठामपणे उभा राहता आलं पाहिजे. एका शंभूराजाला आयुष्यात नाही वाचवता आलं, त्यांच्या पाठीमागे नाही उभारता आलं, देवानं दुसरी संधी दिली. मराठ्यांच्या दुसऱ्या राजाच्या पाठीमागे उभा राहा, मनोज जरांगे पाटलांना साथ द्या. नक्कीच मराठ्यांचं भलं झाल्याशिवाय राहणार नाही. एवढीच आशावाद व्यक्त करतो. बराच वेळ झालं तुम्ही मला सहन केलाय. खरं तर व्याख्यान 1 तासाचं असतं, कीर्तन 2 तास असतं, प्रवचन 3 तास असतं, गोंधळ रात्रभर असतो. ग्रामपंचायतीत तेवढं बघा का, पोरला कुठं जिल्हा मध्यवर्ती घेताय का बघा. रक्त वेगळं होतं. महाराज हिरे माणिक मोती याहीपेक्षा छत्रपती शिवाजी महाराज ही सगळ्यात मोठी आमची दौलत आहे. महाराजांनी त्या कवीचा सत्कार कैक सोने देऊन केला. जगाच्या पाठीवरती पहिला राजा आहे ज्यांनी कलाकारांचा सन्मान केला. नाव छत्रपती शिवाजी महाराज. खरं तर याच राजाच्या पोटी पुरंदरावरती